मानसिक संतुलन बिघडलेल्या वाकरेंनी मुख्यमंत्री व विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तींची भेट असे उदाहरण दिले। उद्ध्वस्त वाकरे, तुमच्या गटात असणाऱ्या संजय राऊतांचे मानसिक संतुलन आधीच बिघडले होते असे वाटते की तुमच्यासाठी सुद्धा मेंटल हॉस्पिटलमध्ये रूम बुक करण्याची गरज आहे। कसले आरोपी? सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर यात काही फरक समजत नाही का तुम्हाला? नशिबाने का होईना पण वाकरे, तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली होती। मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या तुमच्या अज्ञानाची मला कीव येते। सुप्रीम कोर्ट, विधानसभा सभापती यांनी तुमच्या बाजूने निकाल दिला तर ते चांगले वा नाही तर ते वाईट। खिचडीचे, बॉडी बॅगचे, रेमडेसिवीरमध्ये पैसे खाल्लेल्यांचे आरोप तुमच्यावर आहेत। सत्ता गेल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे तुम्ही अशी बेताल वक्तव्य करत आहात। स्वतःला घटनातज्ञ म्हणवणारे उल्हास बापट, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झाली आहे। आतापर्यंत जेवढी एकांकी भाकीतं तुम्ही केली आहेत त्यातील एकही भाकीत खरं ठरलेलं नाही आहे। तरी पण तारीख पे तारीख देण्याचा व ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा उल्हास काही कमी होत नाही। इतकी एखाद्या पक्षाच्या बाजूने विधाने करण्याचे तुमचे रहस्य आम्हाला समजेल का? स्वतःला घटनातज्ञ बनवणारे उल्हासजी बापट, आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झालेली आहे का? आतापर्यंत जेवढी एकांगी भाकीतं तुम्ही केली त्यातलं एकही भाकीत खरं ठरलं नाही, तरी सुद्धा तारीख पे तारीख देण्याचा आणि कुडमुडा ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा उल्हास काही कमी होत नाही। इतकी एकांगी विधानं, इतकी एका पक्षाच्या बाजूने जाणारी विधानं करण्याचं तुमचं नक्की राज हे आम्हाला समजेल का? मानसिक संतुलन हरवलेल्या उद्ध्वस्त वाकरेंनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तींच्या भेटीचं काहीतरी उदाहरण दिलं असं समजतं। उद्ध्वस्तची वाकरे, तुमच्या गटातल्या संजय राऊतांचं मानसिक संतुलन आधीच हरवलं होतं। मला वाटतं आता तुमच्यासाठी सुद्धा कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये एखादी रूम बुक करण्याची गरज आहे। मला सांगा, कसले आरोपी? सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर ह्याच्यातला फरक नाही का कळत तुम्हाला? नशिबानं का होईना पण वाकरेजी, तुम्हाला काही काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली होती। मग मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या या अशा तुमच्या अज्ञानाची मला कीव करावीशी वाटते। आणि सुप्रीम कोर्ट काय, निवडणूक आयोग काय, किंवा विधानसभा सभापती काय, त्यांनी जर तुमच्या बाजूने निकाल दिला तर ते चांगले, त्यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर ते वाईट। अशा पद्धतीचं कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा तुमचा प्रकार चालू आहे। आणि गोष्ट जर आरोपाचीच करायची असेल तर खिचडी खाल्लेल्याचे, बॉडी बॅगेत पैसे खाल्लेल्याचे, रेमडेसिवीरमध्ये पैसे खाल्लेल्याचे, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लेले आरोप हे तुमच्यावरती आहेत आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सत्ता गेल्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही अशा पद्धतीची बेताल विधानं करत आहात।